नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम महिला अभियोगधारकांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला आता प्राधान्यक्रम देणार आहात त्यावेळेला अनेक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. कदाचित या गोष्टींबद्दल तुम्ही आधी विचार करून ठेवलेला सुद्धा असेल. असंही होऊ शकतं की अनेक गोष्टी तुम्ही निग्लेक्ट सुद्धा केल्या असतील. 2022-2017च्या शिक्षक भरतीमध्ये ज्या महिला भगिनी ऑलरेडी सिलेक्ट झालेल्या आहेत त्यांच्याशी बोलून त्यांच्या ज्या काही अभिक्रिया आहेत, प्रतिक्रिया आहेत, त्यांचं जे मत आहे, त्यांचं जे ओपिनियन आहे, त्यांच्या समस्या नेमक्या काय आलेल्या आहेत, कोणते फायदे त्यांना झाले, कोणते तोटे त्यांना झालेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यायला पाहिजेत. मार्क कमी असू द्या, थोडेसे जास्त असू द्या, विशेषतः कमी मार्क वाल्याने तर या गोष्टीकडे फार बारकाईने लक्ष द्या. ठीक आहे. मग तुम्हाला काय होईल की प्राधान्यक्रम देताना सोपं जाईल. होऊ शकतं की ही जी माहिती मी तुम्हाला आता सध्या पुढच्या काही 8-10 मिनिटांमध्ये देणार आहे, ही माहिती तुम्हाला प्राधान्यक्रम बॅचवाले सुद्धा देतील नाही. माझी 100% खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये असंख्य असलेले प्रश्न 100% सुटल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत बारीक सारी गोष्टींवरती माहिती सांगणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघायला पाहिजे. तुमच्या फायद्याचा 100% ठरेल असं मला तरी वाटते. खूपच बारीक सारी गोष्टी अशा संदर्भामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला जाणवेल की नाही, हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे. कुठलाही वेळ न दवडता, कुठलीही इतर बाबींवरती चर्चा न करता थेट मुद्द्याला हात घालूयात. बघा बहिणींनो, तुम्हाला प्राधान्यक्रम देताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे तो म्हणजे की तुम्ही किती अंतरावरती प्राधान्यक्रम देत आहात, किती अंतरावरची शाळा तुम्ही निवडत आहात. अलग लक्षामध्ये खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. मी तुमचा विश्वास बसणार आणि आमच्यासोबत एक अशा महिला भगिनी होत्या की ज्या चंद्रपूर जिल्हा सोडून फार मुंबईपर्यंत इंटरव्ह्यूसाठी आलेल्या होत्या. त्यांची निवड सुद्धा झाली मुंबईला, पुण्याला. मग त्यांनी सिलेक्ट केलं की नांदेडला जाऊ का. फक्त अंतर जे आहे ते मला पुण्यापेक्षा, मुंबईपेक्षा नांदेड जवळ पडते. त्यांनी नांदेडला जॉईन केलं. माझी वर्गमैत्रीण आहे, तिला सिलेक्शन छत्रपती संभाजीनगरमध्ये 11वी-12वी वरती झालेलं असताना सुद्धा तिने स्वतःच्याच जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये 6वी ते 8वीला राहण्याचं प्राधान्यक्रम निवडलं. की नको बाबा, मी नाही तिकडे जात. तिकडचा ₹1,00,000 पगार माझ्या कामाचा नाही. इथे माझे नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, सगळे सोयरे आहेत, मित्रपरिवार आहे. इकडे माझं मन रमतं, शहरामध्ये करमत नाही. आणि म्हणून त्यांनी मग काय केलं की स्वतःचाच जीवनला त्या ठिकाणी निवडला. तर बहुतांशी महिला भगिनी आहेत की त्यांचं असं साधारणतः म्हणणं असते की एकतर माझ्या जिल्ह्यामध्ये व्हावं, नाही झालं तर माझ्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये व्हावं, तिथंही नाही झालं तर मात्र मग दूर जाण्याची तयारी. म्हणून एक महत्त्वाचं म्हणजे काय, शाळेपासून म्हणजे जी शाळा तुम्ही निवडत आहात ती किती अंतरावरती आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की सध्या तुमचा परिवार नेमका कुठे राहतो. ठीक आहे, तुमचं वास्तव्य कुठं आहे, ते ग्रामीण भागामध्ये आहे की ते शहरी भागामध्ये आहे. तुमचे पती किंवा कुटुंबाचं वास्तव्य कुठं आहे, त्यांचा व्यवसाय आहे की नोकरी आहे. म्हणजे तुमचे पती जर ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असतील तर तुम्हाला पती पत्नी एकत्रीकरणाखाली नंतर मग एकाच जिल्ह्यामध्ये येता येतं. ठीक आहे, दोघांची बदली ज्या ठिकाणी शक्य असेल ते. ठीक आहे, शासन बघतं की जर दोघेही जण नोकरीवर असले तर कुणाची बदली लवकर शक्य आहे. परंतु असं नसेल, ठीक आहे, नोकरीमध्ये तर एक वेळेस ठीक आहे, परंतु अनेक कुटुंब असे आहेत की जे, काही भगिनी अशा आहेत की ठीक आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकरी करायला तयार आहेत, कुठेही जायला तयार आहेत. परंतु अनेक भगिनी अशा आहेत की ज्यांची अडचण अशी आहे की कुटुंबाला सोडून राहू शकत नाही. पतीचा व्यवसाय आहे, त्यांचा काहीतरी या ठिकाणी व्यापार आहे, किंवा त्यांचं असं म्हणणं की आपण कुटुंबाकडं, कोणाकडे खूप मोठी शेती असते, ते कुटुंबाला सोडू शकत नाहीत. कुटुंब खूप मोठं असते, कधी कधी खूप छोटं असते म्हणूनही सोडू शकत नाही, अशी परिस्थिती असते. त्यामुळे हा महत्त्वाचा फॅक्टर आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. दुसरं म्हणजे काय की तुमच्या कुटुंबाची जबाबदारी, लहान लहान मुलं जर तुम्हाला असतील तर मग त्यांची जबाबदारी. समजा बाळ खूपच छोटं असेल आणि मग तुम्ही नवरा बायको जर तिकडे नोकरीसाठी जाणार असाल तर मग ते बाळ कोण सांभाळेल, बरोबर आहे की नाही. ती मोठी जबाबदारी आहे. सोबतच त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा तुम्हाला बघावं लागणार आहे की त्याचं नेमकं काय शिक्षण सुरू आहे, जर शिक्षणासाठी असतील तर. ठीक आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची जबाबदारी सुद्धा हे नकळतच प्रत्येक महिलेवरती येते. हे आपल्याला, हे भारतीय कुटुंब व्यवस्थेचंच एक म्हणजे काय म्हणता येईल की ते एक सौंदर्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणूनच तर भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगातली सर्वोत्तम कुटुंब व्यवस्था असते. आणि जर समजा तुमच्यावरती जबाबदारी असेल तरी सुद्धा विचार करण्याचीच त्या ठिकाणी आवश्यकता तर पडतेच. दुसऱ्या जिल्ह्यात जर निवड झाल्यास तर तुमची व्यवस्था होऊ शकते का, तुम्हाला नोकरीसाठी स्वतंत्र राहण्याची तुमची तयारी आहे का, कुटुंबाला सोडण्याची तयारी आहे का, हाही प्रश्न स्वतःला विचारा.
असंही होऊ शकतं की तुम्हाला तुमचं लग्न अद्यापपर्यंत झालेलं नसेल, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला पाहण्याची गरज नसेल. परंतु जोपर्यंत तुमचं लग्न होईल मग तुमच्यासोबत कोणी राहू शकतं का, ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत का बारीक सारीक, मी तुम्हाला सांगणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्राधान्यक्रम द्याल तर हा फॅक्टर तुमच्या प्रत्येकीच्या डोक्यामध्ये राहणारच आहे. मागं पुढं कुठं ना कुठं डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणा, कॉन्शियसली सबकॉन्शियसली हे राहणारच आहे तुमच्या डोक्यामध्ये. आणि लक्षात घ्या, फक्त निवड होणं महत्त्वाचं नाही. एकदा निवड झाल्याच्या नंतर पूर्ण आयुष्यभर तुम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे ना. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आता विचार करा. लक्षात पुढे जाऊयात आपण. बघा, तुम्ही पहिलं प्राधान्य तर मला असं वाटतं की घराजवळच्या शाळांना द्या. दुसरं प्राधान्यक्रम काय करा, म्हणजे त्याच्यामध्ये जर संस्था असेल तर खूपच चांगलं, ठीक आहे. तुमच्या जवळपासची संस्था वगैरे असेल, विथ इंटरव्ह्यूला जरी येत असेल तरी काय अडचण नाही, पण त्याला प्राधान्यक्रम द्या. दुसरं म्हणजे स्वतःचा तालुकाच निवडा. मग नसेल जवळची संस्था तर स्वतःच्या तालुक्यामधली संस्था वगैरे निवडा. स्वतः जिल्हा परिषद आहेच तुमची स्वतःची जिल्हा परिषद. मग जे तिसरं प्राधान्यक्रम तुम्ही शेजारच्या जिल्ह्यांना द्या, थोड्याशा आजूबाजूच्या जिल्ह्यांना तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. मग ज्या ठिकाणी प्रवासाने राहण्याची सोय असू शकते अशा प्रकारचे जिल्हे निवडा. आणि पाचव्या ठिकाणी जे ना, जर तुम्हाला असं वाटतं की बा नाही बा ठीक आहे, मला सिलेक्टच व्हायचे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि आपला स्कोर तेवढा जेमतेम आहे, कमी आहे, मग तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही काय करा, प्राधान्यक्रम द्या. जिथे निवड झाली तिथे जाणारच नाही अशी शाळा विनाकारण प्रेफरन्समध्ये अजिबात टाकायची नाही. फक्तच मी टाकून पाहते, लागला तर लागला, नाही लागला तर बघू, अशा पद्धतीच्या शाळा टाकू नका. जिथे तुम्हाला 100% अशी खात्री की नाही मला त्या ठिकाणी जायचंच आहे, ठीक आहे, तिथे तुमचं मेरिट बसेल न बसेल हा सेकंडरी फॅक्टर आहे. परंतु जर अशी एखादी शाळा असेल की नाही मी फक्त प्रयत्न करते, लागली तर लागली, नाही लागली तर नाही लागली, बघू, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, असं करू नका. एक एक प्राधान्यक्रम त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सिक्वेन्स खालीवर झाला तरी सुद्धा चालेल, परंतु प्राधान्यक्रम देताना ही स्ट्रॅटेजी ठेवा. ठीक आहे, मला तरी असं वाटतं वैयक्तिकरित्या. मग तुम्ही पुढची त्या ठिकाणी परिस्थिती बघा. आता ज्या वेळेला तुम्ही प्राधान्यक्रम देत असाल त्यावेळेला एक काय करा माहिती आहे का, की संस्था आहे की जर समजा ती शाळा असेल तर त्या शाळेच्या आस्थापनेचा प्रकार नेमका कोणता आहे हे थोडंसं आपण बघू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, आता जर आपण शाळांचा विचार केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक कुठला आहे जिल्हा परिषद आहे, त्यानंतर कुठला आहे मनपा आहे, त्यानंतर कुठला आहे नगर परिषद आहे, त्यानंतर 100% अनुदानित संस्था आहेत. मग आता याच्यामध्ये आश्रमशाळा असो, निवासी शाळा असो की खाजगी अनुदानित शाळा असो, कोणत्या पण असो. आणि मग त्यानंतर कोणत्या येतात, अंशतः अनुदानित शाळा आहेत. ठीक आहे, अंशतः अनुदानित. आता याच्यामध्ये जर तुम्हाला अडचण येईल कुठं, तर ते फक्त आदिवासी आश्रमशाळा जर असतील तर त्या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे बहुतांशी काही शाळा अशा आहेत आश्रमशाळा की ज्या ठिकाणी शिक्षकांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत राहावं लागतं, म्हणून थोडीशी इथे थोडीशी अडचण येऊ शकते. ठीक आहे, प्राधान्यक्रम देताना तुम्ही काय करा माहिती आहे का, जर तुमचा स्कोर कसाही असू द्या, प्राधान्यक्रमांचा क्रम खालीवरी असला तरी सुद्धा चालेल. पहिल्यांदा जिल्हा परिषदेला द्या, ठीक आहे. दुसरं नगर परिषदेला द्या. बघा, माझं असं वैयक्तिक मत आहे. तिसरं महानगरपालिकेला द्या. आता जर तुम्ही ऑलरेडी शहरामध्ये राहत असाल किंवा तुमच्या नगर परिषदेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जागा असेल तर तिथे पहिला प्राधान्यक्रम द्या. मी जो आधी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली तशा पद्धतीने. तसं नसेल तर मग प्राधान्यक्रम देताना अशा पद्धतीने निवडा, जिल्हा परिषदा, मग नगर परिषदा आणि मग महानगरपालिका, असं मला वाटतं. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे निवड होण्याची शक्यता वाढते. त्याच्यानंतर मग 100% अनुदानित जे विदाऊट इंटरव्ह्यूला आहेत त्यांची निवड करा. आणि मग जर वाटत असेल की नाही जवळच्या संस्था आहेत, अंशतः अनुदानित शाळा आहेत, तर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही अडचण नाही. ठीक आहे, हे सगळं झाल्याच्या नंतर जर तुमचा स्कोअर बाकी असेल आणि जर आल्यास तुम्हाला शाळा किंवा स्कोअर कमी असेल, तर स्कोअर कमी असणाऱ्या भगिनींनी काय करायचं माहिती आहे का, आपले एकतर विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू संस्थेवरती, अंशतः अनुदानितवरती आणि आदिवासी आश्रमशाळांवरती जर असेल तिथे प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. आणि काही ग्रामीण भागामधल्या संस्था आहेत ज्या ठिकाणी कट ऑफ हा कमी लागतो, तर त्याही ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम दिलं तरी काही अडचण नाही. या 2-4 गोष्टी आहेत बारीक सारीक, तर तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. हे बघा, शेवटी निवड कुणाची होईल, कशी होईल हे सांगता येत नाही. आपल्या विषयानुसार, आपल्या प्रवर्गानुसार, शेवटी थोडासा नशिबानुसार कट ऑफ कोणाचा कमी लागेल, कोणाचा जास्त लागेल. होऊ शकते की एखाद्या भगिनीचं 109 वरती सिलेक्शन होईल त्याच कॅटेगरीमध्ये, त्याच वर्गासाठी, तिच्याच मैत्रिणीचं 110 वरती सुद्धा होणार नाही, असे होऊ शकते. शेवटी ते कुठं प्राधान्यक्रम देतात त्याच्यावरती डिपेंड आहे. पण मी महिलांच्या बाबतीमध्ये सांगतो, सगळ्या महिला घराजवळच्या शाळांचं प्राधान्यक्रम देणार म्हणजे देणार. पुरुषांसारखं नाही, ते कुठेही जायला तयार नसतात, काही अडचणी असतात. त्यामुळे
स्वतःच्या जवळचे जिल्हे द्या, मग थोडेसे दूरचे आणि मग सर्वात दूरचे. भले तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा कमी असू तरी सुद्धा सुरुवातीला तुमच्या जिल्ह्यामधले द्या. कारण की तुम्ही जर असा विचार कराल की माझ्या जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत, मी दुसरीकडे देते, तर हा बाकीचे सध्या सगळेजण हाच विचार करत असतात. म्हणून जगरहाटी सोबत राहण्यापेक्षा थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निश्चित त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. तुमच्या मनामध्ये 100% शंका आहेतच. ठीक आहे. आणि ते महिला म्हटल्याच्या नंतर शंका काही संपत नसतात. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला काही विसरू नका. खूप खूप धन्यवाद.